पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। शासनाकडून निर्बंधित असलेल्या 8 ई-सिगारेट जप्त करण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। सांगली विभागात संशयित असलेल्या ठिकाणी पान टपऱ्या चेक करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सानवत यांचे पथकामधील विनायक सुतार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांगली मारुती रोड येथील बेल्ट्स अँड नॉवेल्टी नावाचे दुकानातील मालक लखन मंगलानी हा बेकायदेशीररित्या ई-सिगारेटची विक्री करीत आहे। नमूद बातमीप्रमाणे पथक सांगली मारुती रोड येथील बेल्ट्स अँड नॉवेल्टी नावाचे दुकानात जाऊन दुकानामधील काउंटरवरील इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव लखन चंद्रकांत मंगलानी वय 35 वर्षे राहणार लोंढे कॉलनी मिरज असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे दुकानाचे झडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याचे दुकानाची झडती घेतली असता काउंटर लगत एक पांढऱ्या व लाल रंगाच्या बॉक्समध्ये वरीलप्रमाणे एकूण 8 ई-सिगारेट मिळून आल्या। त्याने सदरचा माल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल युओटो एक्सप्लोरर कंपनीचे वेबसाईटवरून कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने मागविली असल्याचे सांगितले। त्यास प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चर, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट, सेल डिस्ट्रीब्युशन, स्टोरेज अँड ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट 2019 अन्वये ई-सिगारेट विक्री करणे प्रतिबंधित असताना सुद्धा सदर ई-सिगारेट मागवून त्याची साठवणूक केल्याबाबत मिळून आल्याने लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त करून सदर आरोपीवर सांगली शहर पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत। तसेच विशेष पथकाकडून सांगली व मिरज शहरातील संशयित पानटप याची तपासणी करण्यात आलेली आहे। तरी यापुढे देखील विशेष पथकामार्फत सांगली जिल्ह्यात संशयित पान टपऱ्या चेक करून संशयित मुद्देमाल मिळून आल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करीत आहेत।